मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित। ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं पाऊल। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज तपासणार। विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटींची मागितली होती खंडणी। विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीसाठी ताब्यात। सुरेश धस यांनी घेतली अजित पवार यांची भेट। मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही। भेटीनंतर सुरेश धस यांचा घुमजाव। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर। 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांची किंमत, तर 10 जानेवारीला ऑनलाईन नोंदणीची शेवटची संधी। चित्रपट आणि नाटक पाहण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता। करमणूक करवाढीचा प्रस्ताव मुंबई पालिकेनं पाठवला राज्य सरकारकडे। मुंबईत एचएमपीव्हीचा संशयित रुग्ण आढळला। 6 महिन्याच्या बाळाला विषाणूची लागण झाल्याची भीती। पवईतील रुग्णालयात उपचार सुरू। बुलढाण्याच्या शेगावात अज्ञात आजारानं नागरिक त्रस्त। 3 दिवसात 30 नागरिकांना पडलं टक्कल। केरळमध्ये मलप्पूरमधील पुयंगडी उत्सवादरम्यान उधळला हत्ती। हत्तीच्या हल्ल्यात 1 व्यक्ती गंभीर जखमी। तिबेटमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये आतापर्यंत किमान 126 जणांचा मृत्यू, तर 188 जण जखमी। 3 तासात जवळपास 50 भूकंपाचे धक्के बसल्याचा अंदाज।